महाराष्ट्रकर मग काय म्हणतो तुम्हाला तर माहित आहे आपण सोलापूरमध्ये एकटे राहतो रूमवर. मग काय रूमवर असल्यावर काय खायचं इच्छा होतं म्हणून आपण आज काय तर नवीन स्पेशल भेळ बनवा म्हणालो. सुक्का भेळ मित्रांनो, चला तर तुम्हाला पण दाखवतो भेळ कसं बनवायचं. एकदम गावठी पद्धत हो. मग काय फक्त 50 रुपये खर्चामध्ये एकदम कडक भेळ बघा. त्याच्यासाठी एक 5 रुपये टमाटे, एक 5 कांदे, एक लिंबू, कोथिंबीर, असं एक 10 फरसाण, काठी शेव आणि हे बघा असलं एक 2 कुरकुर घ्यायचं. मग काय फर्स्ट क्लास एकदम कापून गिपून एक नंबर भेळ करून खायचं बघा मित्रांनो. मग चला करा आपलं भेळ कसं करायचं तुम्हाला दाखवतो आता. तर पहिला तर आपण काय करू, सगळं एकदम व्यवस्थित कापून घेऊ. तुमचं भाऊ पण जरा जेवणामध्ये एक्सपर्ट आहे हो, कारण की जेव्हापासून काय तर तेव्हापासून बाहेर उरलेलं तर मग काय असं शिकलेलं बघा सगळ्या दोस्तामध्ये. कापण्यामध्ये अजून काय एवढं एक्सपर्ट नाही आहे, ते पण लवकरच होऊन जाईल मित्रांनो. तर आता व्हिडिओ मोठा होणार आहे म्हणून तुम्हाला चला स्पीड करून दाखवतो व्हिडिओ. मित्रांनो, कोण रूमवर असं निवांत असल्यावर करतो जर नक्की कमेंट मध्ये सांगा. मग काय मित्रांनो, आपलं नशीब लई खोटं हो, कॅमेरा बरोबरच बसलं नाही आणि आपण गडबडीमध्ये व्हिडिओ व्हायला का नाही बरोबर ते पण नाही बघितलो. तरी पण मित्रांनो, जरा नवीन आहे, जरा सांभाळून घ्या. कसं कचकच कांदा कापताना बोट चुरीत वाचवली तसलं एकदम एक नंबर हो. मग बघू शकतो मित्रांनो, आपलं कांदा, टमाटे, कोथिंबीर, लिंबू सगळं कापून झालेलं आहे. चला आता तर भेळ बनवू. मन काय रूमवर राहतो, आपल्याकडे काय नाही आहे, जे आहे त्याच्यामध्ये आपण भेळ बनवूया. ह्याच्यामध्ये आपल्या स्टाफसाठी डेली चाय बनतो, त्याच्यामध्येच आपण आज भेळ बनवणार आहे बघा. मग काय सगळं पहिला काय करायचं की पर्सन घ्यायचं, हे सगळं ह्याच्यामध्ये टाकायचं. टाकला मग काय करायचं, जर हातानं सगळं काठीशिवायनं ना छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. मग काय तुकड्या केल्यानंतर काय करायचं, आपण कुरकुरे आणलं होतं ते पण कुरकुरे घालून घेऊ. मग ह्याच्यामध्ये आता काय करायचं, कुरकुरे घ्यायचं की ह्याच्यामध्ये टाकायचं. एकदम कडक हो. एकदा तुम्ही माझ्या हाताने भेळ तर खाऊन बघा, परत मग काय कापलेले कांदा घ्यायचं की जरा ह्याच्यावर टाकायचं असं. मग त्याच्यानंतर आपलं टमाटे, मग काय टमाटे घातलं की असं जरा वरनं कोथिंबीर थोडं घालायचं. थोडं काय घालूनच टाका पूर्ण. मग काय नंतर जरा हलवी चालू करा की. काय आपण काय गावठी पद्धत, कुठे चमचा घेतो काय घेतो. मग केलेलं भेळाला काय जरा चवीनुसार हे काय ह्याच्यामध्येच घालू मग चला. हे बघा मित्रांनो, भेळ कसं झालं गावठी पद्धत एकदम. खाऊन बघू मग वरनं काय लोकांचं नजर लागू नये म्हणून कसं लोक आपल्यावर लिंबू पिते तसं आपण आपलं भेळवर लिंबू पिळू. जबरदस्त.